दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी एक धक्कादायक वक्तव्य केल्याची बातमी आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत कठोर शब्दात टीका करण्यात आली आहे। शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले। त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या वारसा आणि मृत्यूच्या संवेदनशील मुद्द्यावर थेट प्रश्न उपस्थित करत राजकीय वातावरण ढवळून आणलंय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन कधी झालं, मृत्यूपत्रक कोणी केलं आणि सही कोणाची घेतली याबाबत त्यांनी माहिती घ्यावी अशी मागणी रामदास कदम यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे या मेळाव्यात केली। कदम म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं पार्थिव किती दिवस ठेवलं याबाबत त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून माहिती घ्यावी। त्यांचे पार्थिव 2 दिवस ठेवले होते असा गंभीर आरोपही कदम यांनी केलाय। बाळासाहेबांच्या राजकीय आणि वैयक्तिक वारसा हक्कावरून निर्माण केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वाद निर्माण होण्याची शक्यता दिसून येते। बाळासाहेबांचं पार्थिव 2 दिवस मातोश्रीवर का ठेवलं याची माहिती काढा, मी हे जबाबदारीने बोलत आहे असं मोठं विधान रामदास कदम यांनी या मेळाव्यात केलंय।